उज्जैनमधील कालभैरव मंदिराजवळ एक साधे कुटुंब राहत होते. या साध्या कुटुंबात एका मुलीचा जन्म झाला होता, जिचं नाव दीपा असे ठेवलं गेलं होतं. दीपाचे कुटुंब अत्यंत साधे होते. तिच्या घरी आई-वडील आणि 2 लहान भाऊ राहत होते. त्या काळातील सामाजिक विचार असा होता की मुलगी ही कुटुंबाच्या सन्मानाचे प्रतीक मानली जात होती. याच कारणामुळे तिचे आईवडील नेहमी या चिंतेत राहत होते की कुठली अशी परिस्थिती निर्माण होऊ नये ज्यामुळे त्यांच्या सन्मानावर आच येऊ शकते. मुलीच्या भविष्याची आणि सन्मानाची रक्षा करण्यासाठी त्यांनी लवकरात लवकर तिचे लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी दीपाचे वय फक्त 14 वर्षे होते. कुटुंबाने मुलासाठी शोध सुरू केला आणि थोड्याच दिवसात त्यांना देवास जिल्ह्यातील दलालखेडी गावातील राकेश वर्मा नावाचा मुलगा पसंत पडला. राकेश सुमारे 19 वर्षाचा होता. नात्याची चर्चा पुढे गेली आणि लवकरच त्यांचं लग्न ठरवलं गेलं. कुटुंबाने घाईघाईत लग्नाचे सर्व विधी पूर्ण केले आणि दीपाचे लग्न राकेश सोबत लावून दिले. लग्न झाले, पण पुढील आयुष्य अपेक्षेप्रमाणे निघाले नाही. राकेश दिवस रात्र घरीच अंथरुणावर पडून राहत होता आणि दीपाच्या शरीराला आपले जग समजत होता. सुरुवातीला कुटुंबाने विचार केला की तो अजून लहान आहे. वेळेनुसार तो समजूतदार होईल आणि संसाराची जबाबदारी सांभाळायला शिकेल. पण हळूहळू वर्षे जात होती. 5-6 वर्षे उलटून गेल्यानंतर देखील राकेशमध्ये काही बदल झाला नाही. त्याने कधीच काम करण्याचा विचार केला नाही, ना कुटुंबाची जबाबदारी उचलण्याचा देखील त्याने प्रयत्न केला नाही. यामुळे घरच्यांनी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला, पण राकेश समजून घेण्याऐवजी अधिकच बिघडत गेला. हळूहळू त्याला दारूचे व्यसन लागले. आता तो रोज दारू प्यायला लागला. परिस्थिती अशी झाली की घरच्यांनी त्याला घराबाहेर काढले नाही, पण त्याच्यासोबत मात्र संबंध तोडले. तो घरात असून देखील एकटा पडला. काम न करणे आणि सर्वत्र अपयश मिळाल्यामुळे राकेशच्या स्वभावात चिडचिड वाढली. हा राग तो अनेकदा बायको दीपावर काढत होता. तो वारंवार तिच्यावर मारहाण करत होता आणि तिला विविध प्रकारे त्रास देत होता. या त्रासामुळे बायको दीपा खूप दुःखी राहू लागली. तिच्यासाठी रोजची मारहाण आणि अपमान सहन करणे अशक्य झाले होते. अशा परिस्थितीत तिच्याकडे एकच आधार उरला होता, तिच्या माहेरी निघून जाणे. याशिवाय राकेश तिच्यावर आता खोटे आरोप देखील करू लागला की तिचे बाहेर शरीर संबंध चालू आहे. सुमारे 10 वर्ष म्हणजे 24 वर्षानंतर दीपा हे सर्व सहन करत राहिली. पण शेवटी एक दिवस तिने सर्व काही सोडले आणि ती माहेरी निघून आली. त्यानंतर दीपाने फ्रीगंज भागात साड्यावर फॉल आणि पिकोचे छोटेसे काम सुरू केले. मग आला 18 मेचा दिवस. तेव्हा त्यांची नजर दीपाच्या घराकडे गेली आणि ते घाबरले. त्यांनी पाहिले की घरातून धूर निघत होता. त्यांना संशय आला की काहीतरी अनर्थ झाला आहे. त्यांनी लगेच पोलीस आणि फायर ब्रिगेडला फोन केला. काही मिनिटातच पोलीस आणि अग्निशामक दल वल्लभनगर येथे पोहोचले. अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी मोठ्या प्रयत्नाने आग आटोक्यात आणली. जशी आग विझवली तसे पोलीस घरात गेले. आतले दृश्य पाहून सर्वांचेच होश उडाले. स्वयंपाकघरात एका महिलेचा मृतदेह पडला होता. मृतदेहावर जाड गादी आणि दरी टाकली होती. हा मृतदेह दुसरा तिसरा कोणाचा नसून दीपाचाच होता. दीपाच्या दोन्ही हाताच्या नस कापलेल्या होत्या. तिच्या मानेवर धारदार शस्त्राने वार केले होते. घराच्या भिंतीवर आणि दरवाजावर रक्ताचे थेंब उडले होते. स्पष्ट दिसत होतं की हा खून अत्यंत निर्दयपणे करण्यात आला होता. माधवनगर पोलीस ठाण्याचे प्रभारी गगन बादल यांना जेव्हा या घटनेची माहिती मिळाली तेव्हा त्यांनी लगेच या भीषण घटनेची माहिती SP सचिन अतुलकर आणि FSI अधिकारी प्रीती गायकवाड यांना दिली. घटना अत्यंत गंभीर होती, म्हणून दोन्ही अधिकारी तात्काळ घटनास्थळी पोहोचले. घटनास्थळाची तपासणी केल्यानंतर अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या. संपूर्ण घर अस्ताव्यस्त झालं होतं. बेडरूमचा दरवाजा तुटला होता. पण सर्वात विचित्र गोष्ट म्हणजे दीपाच्या मागील भागात LPG सिलेंडरची नळी घुसवलेली होती. पोलिसांनी असे दृश्य याआधी कधी पाहिले नव्हते. मृतदेह सुमारे 90% जळलेला होता.
मृतदेह तात्काळ पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला. पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये स्पष्ट लिहिले होते की दीपाला जिवंत जाळण्यात आले होते. हे ऐकून पोलीस देखील स्तब्ध झाले. अखेर असे का करण्यात आले याचे उत्तर फक्त खुनीच देऊ शकत होता. पोलिसांनी आसपास चौकशी सुरू केली तेव्हा समजलं की मृत महिला दीपा वर्मा होती आणि ती दिलीप नावाच्या व्यक्तीसोबत राहत होती. SP सचिन अतुलकर यांनी लगेच माधवनगर पोलीस ठाण्याचे TI गगन बादल यांच्या नेतृत्वाखाली एक तपास पथक तयार केलं. या पथकात SIBS मंडलोई संजय राजपूत, हेड कॉन्स्टेबल सुरेंद्र सिंग आणि सायबर सेलची इन्स्पेक्टर दीपिका शिंदे यांचा समावेश होता. तपासादरम्यान सर्वात आधी दिलीपचे नाव समोर आले. घरमालकाने सांगितले की जानेवारी महिन्यात त्याने हे घर दिलीपला भाड्याने दिले होते. तेव्हा इन्स्पेक्टर दीपिका शिंदे यांनी दिलीपची चौकशी केली तेव्हा त्याने मान्य केले की त्याचे आणि दीपाचे शरीर संबंध होते, पण त्याने सांगितले की या खुनात त्याचा काही देखील हात नाही. दरम्यान दीपाचे दोन्ही भाऊ घटनास्थळी आले. ते बहिणीचा मृतदेह पाहून मोठ्याने रडू लागले आणि त्यांनी थेट दिलीपवरच आरोप केला की तो वारंवार दीपावर मारहाण करत होता. दिलीपने पोलिसांना सांगितले की त्याच्या गैरहजेरीमध्ये अनेक तरुण दीपाला भेटायला येत होते. त्यापैकी एक नाव धर्मेंद्र देखील होते. त्यानंतर पोलिसांची टीम रात्री उशिरा धर्मेंद्रच्या घरी पोहोचली. अचानक पोलीस पाहून धर्मेंद्र घाबरला. इन्स्पेक्टर दीपिका शिंदे यांनी त्याच्या हाताकडे बारकाईने लक्ष दिले. त्याच्या दोन्ही हातावर खोल जखमा आणि ओरखडे स्पष्ट दिसत होते. त्या क्षणी दीपिका शिंदेची खात्री झाली की याच व्यक्तीचा या खुनात हात आहे. वेळ न दवडता त्यांनी धर्मेंद्रला कडक शब्दात विचारले, तू दीपाची हत्या का केली? सुरुवातीला धर्मेंद्र नकार देत राहिला, पण शेवटी तो तुटला आणि त्याने आपला गुन्हा कबूल केला. त्यानंतर त्याने जी संपूर्ण घटना सांगितली ती अत्यंत धक्कादायक होती. घटनेची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर कलम 302 या मराठी चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा. त्याने सांगितले की नवऱ्यापासून वेगळी झाल्यानंतर दीपा नेहमी अशा माणसाच्या शोधात होती. तो फक्त तिच्या शरीराची लालसा नसेल तर मनापासून तिच्यासोबत राहील आणि तिच्या आयुष्यातील अडचणीमध्ये तिची मदत करेल. आजूबाजूचे लोक अनेकदा तिच्याशी जवळीक वाढवण्याचा प्रयत्न करत होते, पण दीपा त्यांच्या नजरा आणि हेतू ओळखत होती. तिला स्पष्टपणे समजत होते की सर्वजण फक्त तिचा फायदा घ्यायचा प्रयत्न करत आहे. याच विचारामध्ये आणि गोंधळात एक दिवस तिची भेट दिलीप शर्मा नावाच्या व्यक्तीसोबत झाली. दिलीप तिला प्रत्येक बाबतीत चांगला वाटला. जरी दिलीप आधीपासून विवाहित होता आणि त्याची बायको त्याच गावात राहत होती, तरी उज्जैन शहरात त्याला कोणाशीही भेटण्यास कोणती अडचण नव्हती. हळूहळू दीपा आणि दिलीप यांच्यामध्ये जवळीक वाढत गेली. दोघांनी एकमेकांच्या गरजा आणि कमकुवतपणा समजून घेतले आणि एकमेकांना मदत करण्याचे आश्वासन दिले. दिलीप आर्थिकदृष्ट्या तिची मदत करू लागला. त्याने दीपाला भाड्याचे घर मिळवून दिले आणि तिच्या घरातील प्रत्येक गरजा तो पूर्ण करू लागला. फक्त इतकेच नाही तर दिलीप आणि दीपा आता नवरा बायकोप्रमाणे राहू लागले. दिलीप आर्थिकदृष्ट्या सक्षम होता. खरं तर तो अशा लोकांपैकी होता जे गावात बायको ठेवतात आणि शहरात दुसऱ्या स्त्रीसोबत राहतात. अशा प्रकारे त्यांचे नाते जवळपास 8 वर्ष चालू राहिले आणि दोघेही त्यांच्या पद्धतीने समाधानी होते. पण जसे नेहमीच घडते तेच त्यांच्या बाबतीत देखील घडले. काळ जसा जसा पुढे गेला तसे तसे दिलीपचे मन दीपापासून उडू लागले. त्याने तिच्यासोबत भेटणे कमी केले. तरीही त्याने आपले वचन पाळत सांगितले की काही झाले तरी तो तिचा खर्च उचलत राहील. याच काळात दीपाच्या आयुष्यात आणखी एक व्यक्ती आला, धर्मेंद्र उज्जैनच्या देवास रोडवर आपल्या बायकोसोबत राहत होता. तो मटण विकायचा व्यवसाय करत होता. त्याचे आयुष्य साधे, सरळ आणि शांत होते. पण सुमारे 3 वर्षापूर्वी जेव्हा त्याची पहिल्यांदा दीपासोबत भेट झाली तेव्हा तो तिच्या आकर्षणात पूर्णपणे अडकला. घटनेची सुरुवात जेव्हा झाली जेव्हा धर्मेंद्रच्या बायकोने साडी पिको फॉलसाठी दीपाच्या दुकानात दिली होती. वेळ नसल्यामुळे ती स्वतः जाऊ शकली नाही, म्हणून तिने नवरा धर्मेंद्रला पाठवले. जेव्हा धर्मेंद्र दीपाच्या दुकानात पोहोचला तेव्हा तिचे सौंदर्य पाहून तो तिच्याकडे आकर्षित झाला.
परत जाताना त्याने संधी साधून दीपाचा मोबाईल नंबर घेतला आणि स्वतःचा नंबर देखील तिला दिला. त्यानंतर दोघांमध्ये फोनवर बोलणे सुरू झाले. ही बोलणे हळूहळू लांब आणि खूपच रोमॅन्टिक झाले. दोघांचे लग्न झाले होते. त्यांना आयुष्याचा अनुभव होता, म्हणून ते लवकरच एकमेकांसमोर मोकळे झाले. आता ते सतत भेटण्यासाठी आतुर होऊ लागले. जेव्हा दीपाचे मन व्हायचे तेव्हा ती धर्मेंद्रला फोन करून बोलवायची. काही महिन्यानंतर धर्मेंद्रने दीपाच्या वैयक्तिक आयुष्यात हस्तक्षेप करायला सुरुवात केला. त्याला हे विचित्र वाटू लागले की एक विवाहित स्त्री दुसऱ्या पुरुषांसोबत संबंध कसे ठेवू शकते. त्यानंतर जेव्हा त्याने दीपाला विचारले तेव्हा दीपाने अर्ध सत्य आणि अर्ध खोटे सांगत असायची. तिचा नवरा दिलीप शर्मा आहे आणि तो जवळच्या गावात शेती करतो आणि तो काँग्रेस पक्षासोबत संबंधित आहे. पण धर्मेंद्रला समजले होते की दीपा ही खोटे बोलत आहे. थोड्याच दिवसात त्याला हे देखील कळाले की दिलीप तिचा खरा नवरा नाही, तर दीपा ही दिलीपची रखेल आहे. आजच्या भाषेत सांगायचे गेले तर दोघे जण लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. हे सत्य कळल्यावर धर्मेंद्रला मोठा धक्का बसला, पण त्याने स्वतःला सावरण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर जानेवारी महिन्यात दिलीपने दीपाला माधवनगर भागातील वल्लभनगर येथे भाड्याच्या घरात ठेवले. घरमालक लक्ष्मण दास याने त्याला सांगितले की दीपा ही त्याची बायको आहे आणि तो स्वतः शेतीच्या कामामुळे गावाला ये जा करत असतो. पण लवकरच शेजाऱ्यांना संशय आला, कारण दिलीप नसताना देखील अनेक अनोळखी तरुण दीपाच्या घरी ये जा करत होते. आजकाल लोक इतरांच्या वैयक्तिक आयुष्यात हस्तक्षेप करायला टाळाटाळ करतात. प्रत्येकाला वाटते का उगाच दुसऱ्यांच्या भांडणात पडायचे. याच कारणामुळे परिसरातील लोक दीपाला पाहून शांत राहायचे. ते फक्त आतून सर्व काही समजून घेत होते आणि दुर्लक्ष करत होते. ही गोष्ट दिलीपपर्यंत पोहोचली, म्हणून त्याने अनेकदा दीपाला समजावलं की घरात अनोळखी तरुणांना येणं बंद कर. परिसरातील लोक शांत आहे, पण त्यांची शांतता खूप काही सांगत आहे. पण दीपाने त्याच्या या गोष्टीकडे कधीच गंभीरपणे लक्ष दिलं नाही. दिलीपने तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला नाही. हळूहळू दिलीपला चिंता वाटू लागली की दीपामुळे त्याची बदनामी होईल. त्याला वाटू लागलं की जर ही गोष्ट पसरली तर बदनामी त्याचीच होईल. जेव्हा धर्मेंद्रला हे समजलं की दिलीप हा तिचा खरा नवरा नाही, तेव्हा त्याने दिलीपकडे मैत्रीचा हात पुढे केला. दिलीपनेही त्याची मैत्री स्वीकारली. आता दोघेही दीपाच्या घरी बसून चिकन आणि दारू पार्टी करू लागले. दीपाचे आयुष्य एका विचित्र वळणावर आले होते की एकाच वेळी 2 पुरुषांसोबत ती जोडली गेली होती. आश्चर्याची गोष्ट म्हणजे दिलीप आणि धर्मेंद्र कधीच तिच्यावरून भांडत नव्हते. उलट ते दोघेही आलटून पालटून तिच्याकडे येत होते. पण दीपाला हे समजत नव्हतं की दोघांचाही उद्देश तिच्यावर प्रेम करणे नसून फक्त तिच्या शरीराचा आनंद घेणे होता. त्यांच्यासाठी हे नातं फक्त शारीरिक गरजापुरतं मर्यादित होतं. आणि आता त्या दोघांसाठी आणखी सोपं झालं होतं, कारण आता दीपाचा खर्च फक्त एका व्यक्तीवर नव्हता. आता दोघे मिळून तिचा खर्च उचलत होते. पण वेळ जसा पुढे गेला तसा दीपाचाही त्यांच्यावरचा रस कमी होऊ लागला. तिने इतर मुलांना घरी बोलावणे सुरू केले. दिलीपने याकडे फारसे लक्ष दिले नाही, पण धर्मेंद्रला मात्र ही अजिबात आवडले नाही. त्याने आपल्या बयानात स्पष्ट सांगितलं की दिलीपबद्दल त्याला काही अडचण नव्हती, पण दीपाचे इतर मुलांसोबत संबंध ठेवणे त्याला सहन होत नव्हते. घटनेच्या काही दिवस आधी धर्मेंद्रच्या बायकोने मुलाला जन्म दिला होता, त्यामुळे तो आपल्या बायकोसोबत संबंध ठेवू शकत नव्हता. जेव्हा त्याच्या शारीरिक गरजा वाढल्या तेव्हा त्याने दीपाला फोन केला. सुरुवातीला दीपाने नकार दिला, पण धर्मेंद्रच्या वारंवार आग्रहामुळे शेवटी ती तयार झाली. ठरले की मजा करण्याआधी दोघे पार्टी करतील. ठरलं असं की शरीर संबंध करण्याआधी ते दोघे पार्टी करणार होते. संध्याकाळी ते दोघे बाजारात गेले आणि तिथून दारू आणि चिकन घेऊन आले. तेव्हा बाजारात दीपाच्या फोनवर कॉल आला. तिने थोड्या संकोचात फोन उचलला आणि ती म्हणाली, आज नाही, माझा नवरा आला आहे. हे ऐकून धर्मेंद्रचा संशय आणखी वाढला. त्याला आधीपासूनच वाटत होतं की दीपा त्याच्यासोबत खोटं बोलत आहे. त्याने लपून दिलीपला फोन केला तर कळालं की दिलीप गावात आहे. हे ऐकताच धर्मेंद्र रागाने भरून गेला. वरून दीपाने गरजेपेक्षा जास्त दारू आणि चिकन घेणेही त्याला संशयास्पद वाटले. त्याचा मूड खराब झाला आणि तो तिथून निघून गेला.
पण त्याच्या मनात राग आणि संशय दगदगत होता. त्याला वाटू लागले की दीपा त्याची फसवणूक करत आहे आणि अनेक ठिकाणी शरीर संबंध करत आहे. राग आणि संशयाने भरलेला धर्मेंद्र मध्यरात्री दीपाच्या घरी पोहोचला. खरं तर त्याचा उद्देश आधी मजा करण्याचाच होता, पण जेव्हा त्याने पाहिले की त्याच्या पैशांनी आणलेली दारू आणि मटण दीपा आधीच रवी आणि मनोहर सोबत पार्टी करत आहे, तेव्हा त्याचा संताप अनावर झाला. घटनास्थळी परिस्थिती इतकी बिघडली की दोघांमध्ये जोरदार भांडण झाले. हे भांडण पाहून रवी आणि मनोहर तिथून पळून गेले. पाहता पाहता गोष्ट हातापायीपर्यंत पोहोचली. राग आणि संशयाने वेळा झालेल्या धर्मेंद्रने दीपाची हत्या केली. त्यावेळी मनोहर बाहेरून लपून हे सर्व पाहत होता. परिस्थिती बिघडताच तो तिथून पळून गेला. नंतर पोलिसांनी त्याला पकडून सरकारी साक्षीदार बनवलं. काही तासातच पोलिसांनी धर्मेंद्रला अटक केलं. या सर्वांचा शेवट असा झाला की दीपा आता या जगात राहिली नाही आणि धर्मेंद्र जेलच्या मागे गेला आहे. दिलीप पुन्हा आपल्या जुन्या आयुष्यात परतला, पण दीपाच्या मृत्यूने अनेक प्रश्न निर्माण केले. अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.